आमचा दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या भोंदूकराचा जादूटोणा नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरलेली नाही। पोलीस खात्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातचा गयावया। नाशिक जिल्हा बालेकिल्ला। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळ्या देणारा ढोंगीच पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तीहीन। जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मग ताकद मिळाली। भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप। गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आता आणखी 3 महिला पुढे आल्या। खरातच्या नावावरती तब्बल 52 मालमत्ता, जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। अधिकचा तपास या संदर्भात सुरू। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असताना आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांचीही होणार तपासणी। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर। कुणालाच सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हा इशारा। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व काही तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। भोंदूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सह आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा हा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपे यांचं हे उत्तर। भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार। खरातने जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळे। चाकणकरांनी पदाचा गैरवापर केलाय, रुपाली ठोंबरेंचा हा आरोप। चाकणकरांच्या अटकेचीही केली मागणी। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यामध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 ने पराभव। सदगीरला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाखांचं रोख पारितोषिक। उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा उद्या निरोप समारंभ। मे महिन्यामध्ये निवृत्त होणाऱ्या आमदारांना उद्या निरोप। विधान परिषदेत उद्या आठवणींचा सोहळा। कोण काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांची मातोश्रीवर 2 तास बैठक। उद्धव ठाकरेंकडून आमदार या सर्व खासदारांना खास मार्गदर्शन। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या सेनेत जाणार अशी चर्चा असताना या बैठकीला विशेष महत्त्व। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्तींसह परवानगी, मात्र संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्यास पोलिसांचा नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच्या मोर्चाला आता मुभा। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। वृद्धपकाळानं दत्ता मेघे यांचं निधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवर आता चर्चा। राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा होणार, तर मंत्री छगन भुजबळांची ही माहिती। व्यावसायिक सिलेंडरच्या वाटपाबाबतच्या केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा। मुंबईमधल्या खाद्य संस्कृतीला गॅस टंचाईची झळ। व्यावसायिक गॅस अभावी मुंबईमधील हॉटेल्सला कुलूप। दादर, वरळी, मुंबादेवी परिसरातील व्यवसायावर मोठं संकट। रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन कर्नाटकच्या मंगळूर पोर्टवरती दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन जहाज भारतात, तर पायक्सेस पायनियर जहाज देखील हजारो टन एलपीजी घेऊन भारतात। हॉर्मुझच्या सामुद्री धुनीवरून तणाव आता वाढला। डोनाल्ड